साठे, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, आज त्यांच्या या पुतळ्याच्या संदर्भात आम्ही न्याय मागायला रस्त्यावर उतरलो. ज्या अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून गाथा गाऊन सगळ्याची जर प्रसिद्धी केली, पवित्र काम केलं. छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार सगळ्या जगात पोहोचवण्याचं पवित्र काम केलं. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवून महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्याचं काम पवित्र केलं. या अण्णाभाऊ साठेंनी, ज्या अण्णाभाऊंनी 1.5 दिवस शाळेचं तोंड पाहिलं, पण जगामध्ये 28 भाषांमध्ये त्यांच्या साहित्य प्रकाशित करण्याला पात्र ठरले. ते अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर त्यांचा पुतळा आहे. इथं महाराष्ट्राची अस्मिता आहे ती, आणि त्या अस्मितेला गालबोट लावण्याचं दुष्ट कृत्य या देशातील, या राज्यातील इथले ते शासन प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या ठिकाणी तहसील कार्यालय, या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार करून अण्णाभाऊंच्या विचारांना दडपण्याचं दुष्ट काम केलं जात आहे, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे भविष्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला जबाबदार ही भ्रष्टाचारी देशद्रोही मंडळी जबाबदार असतील. आणि यापुढे महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलं जाईल. आणि अट्रॉसिटी ऍक्ट नुसार ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊंच्या विचारांच्या वारसांना दडपण्याचं काम करत आहेत, त्या मेट्रोच्या माध्यमातून जे काम चालवलेलं आहे, बदनाम मेट्रोला करायचं आणि भ्रष्टाचार स्वतः करायचा, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त जे डोळ्यावर चष्मा कुठला घातला आम्हाला माहिती नाही, पण तो चष्मा उतरायचं काम या ठिकाणी असलेली जनता केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारच गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत, असं आमचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय नेते संदीपानजी झोबाडे साहेब आणि आदरणीय स्वराज्याचे आमच्या स्वराज्याचे वारसदार जाधवराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या समाजाला जाणीवपूर्वक आव्हान करतो की अण्णाभाऊ साठे म्हटले होते, ही न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली, संसद ही हिजड्यांची अवलाद झाली. हिजड्यांच्या माग महाराष्ट्रातला मांग लावल्याशिवाय यापुढे इथला कार्यकर्ता शांत बसणार नाही. राज्यभर हे आंदोलन पेटवलं जाईल.